जय श्री कृष्ण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करताय. हे ऐकून मला अतिशय आनंद झाला, कारण भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. आता धर्मग्रंथ या शब्दाचा नेमका अर्थ काय? ग्रंथ या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ग्रंथ म्हणजे पुस्तक. पण धर्म या शब्दाला नेमका काय अर्थ आहे? भगवद्गीतेला अपेक्षित असणारा धर्म नेमका कोणता? तर धर्म या शब्दाचा अगदी साधा सोपा अर्थ आहे, तो म्हणजे कर्तव्य. कारण भगवद्गीता ज्या वेळेस सांगितली गेली त्यावेळेस आज आपण ज्याला धर्म म्हणतो, असा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असं काही नव्हतंच. त्यावेळी धर्म या शब्दाचा नेमका अर्थ असायचा कर्तव्य. जसं आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत, मग नागरिकाचं काय कर्तव्य असतं? तर आपल्या देशाविषयी त्याच्या मनात प्रेमभावना असली पाहिजे. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम त्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं केलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे, म्हणजेच हा त्याचा राष्ट्रधर्म आहे. सीमेचं रक्षण करणारा सैनिक असो किंवा आपण सर्व नागरिक असो, आपल्या सगळ्यांचा राष्ट्रधर्म असतो. आपण आपल्या पालकांची मुलं आहोत. आपल्या आईविषयी किंवा आपल्या वडिलांविषयीची पण काही कर्तव्य आहेत. याला म्हणतात पुत्रधर्म किंवा पुत्री धर्म. मुलाची आपल्या आई वडिलांविषयी असलेली कर्तव्य आणि पालकांची पण आपल्याविषयीची काही कर्तव्य आहेत. आपल्या आई वडिलांना देखील आपल्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्याला म्हणतात मातृधर्म किंवा पितृधर्म. मग विद्यार्थी असताना आपला नेमका धर्म कोणता? तर विद्यार्थी असताना आपला धर्म आहे विद्यार्थी धर्म. आपण आपला अभ्यास नित्य नियमानं करावा आणि आपल्याला दिलेलं काम अतिशय प्रामाणिकपणे करावं, याला म्हणतात विद्यार्थी धर्म. आणि विद्यार्थ्याच्या जीवनात यश कसं प्राप्त करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा 12वा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. कारण यामध्ये अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांके योगवित्तमाह. हे कृष्णा, मला एवढं सांग की सर्वोत्तम योगी कोणाला म्हणायचं? तुला सर्वात अधिक प्रिय भक्त कोणते असतात? आणि मग भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं, नित्ययुक्ता उपासते. जे नित्ययुक्त उपासना करतात रोज प्रतिदिन. उपासना या शब्दाचा काय अर्थ आहे? उप आसना म्हणजे आसनावर बसून. उप म्हणजे शेजारी. कोणाच्या शेजारी बसायचं? तर विद्यार्थी धर्म असलेल्या सर्वांनी पुस्तकांच्या शेजारी बसायचं, तर विजय प्राप्त होणार आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, मय्या वेश्य मनोयेमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. अतिशय श्रद्धेनं आपल्या शिक्षकांविषयीची श्रद्धा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या शाळेविषयीची श्रद्धा आपल्या मनात असली पाहिजे. आणि या श्रद्धेनं आपण त्यांनी जे काही आपल्याला शिकवलंय ते नित्ययुक्ता रोज नियमानं तास 2 तास घरी एकाच आसनावर बसून ती उपासना करणं. त्या आसनावर नियमितपणे बसणं, मग ती खुर्ची असो किंवा खाली पाटावर बसत असाल, अगदी बसकर टाकून बसत असाल, सतरंजीवर बसत असाल, तर तिथे चिकटून बसायचं न हलता. याला म्हणतात नित्ययुक्ता उपासते. आणि असं जे बसून आपलं काम करतात तेच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतात. विद्यार्थी दशेतही यश त्यांनाच मिळतं. विद्यार्थ्यांच्या विजयाचे असे अनेक मंत्र या 12व्या अध्यायात आहे.
आणि तो तुम्ही शिकताय म्हणून मला अतिशय आनंद झाला. जय श्री कृष्ण.